से नाराजियां मैं तेरी मनमानी में को रातें करूं तेरी बातें करूं इश्क में से नाराजियां। शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आपल्याला काय करायचं, आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण बीटमार्कच यूज केलेला आहे। बीटमार्कमध्ये व्हिडिओ लागणारे प्रत्येक गोष्टी इथं प्रोव्हाइड केलेल्या आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर एक मी बॅकग्राऊंड इमेज अशा प्रकारे दिलेला आहे, तो काय करायचा सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचा आहे। आणि ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की हा इमेज लेअर फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे की याची जी लेंथ आहे ती बघू शकता की आपल्याला 3.21 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। आणि हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर या व्हिडिओवरती वापरले जाणारे जे लेअरिक्स आहेत त्याच्या प्रॉपर तुम्हाला दिसून येतील। तर पहिला ॲनिमेशन इथं क्रिएट झालेला आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी काय करायचं आहे, अशा प्रकारे 3.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील प्रत्येकी एक इमेज काय करायचे, प्रत्येकी एक बीटमार्कला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे करून घेतोय। अशा प्रकारे प्रत्येकी बीटमार्कला प्रत्येकी एक इमेज लेअर काय करायचं आहे, ॲड करून घ्यायची। जसं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर बघू शकता इथं प्रत्येकी एक इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय इथं आपण इमेज लेअर ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे। तर बघू शकता इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आपल्याला लॉंग प्रेस करून, म्हणजे आधी सगळ्यात पहिल्यांदा वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया आणि याच्याही पेक्षा जर साईज वाढवायची असेल तर अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तुम्ही साईज वाढवू शकता। आणि याची लेंथ बघू शकता अशा प्रकारे, म्हणजे फुल स्क्रीन इमेज लेअर प्रॉपर करून घ्यायचं आहे। फुल स्क्रीन करण्यासाठी याची जी साईज आहे ती अशा प्रकारे तुम्ही मोठी ठेवून सेट करू शकता, म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड असा इमेज प्रॉपर असा दिसून येईल। तर बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, एक्स्ट्रा साईज बॅकग्राऊंड म्हणजे अशा प्रकारे जास्त साईज घेऊन आपल्याला बॅकग्राऊंडला सेट करायचे आहे। याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला बॅकग्राऊंड असं व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। बघू शकता मी साईज आहे ती जास्त वाढवतोय, त्याने काय होणार आहे की जर तुम्हाला बॅकग्राऊंडला बघताना इमेज आहे तो प्रॉपर असं लुक येऊन जाणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी प्रत्येक इमेज लेअर प्रॉपर असा इथं सेट केलेला आहे। सेट केल्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, ह्या प्रत्येक इमेज लेअर याची जी आपल्याला सॅच्युरेशन आहे ते सॅच्युरेशन आहे ते आपल्याला 25% करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे इमेज लेअर प्रॉपर झालेले आहे। तर याचं जे सॅच्युरेशन आहे बघू शकताय आपल्याला ब्लेंडिंग आणि ओपेसिटी म्हणजे आपण सॅच्युरेशनही म्हणू शकतो, ते आपल्याला काय करायचं याची जी 25% करून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे 25% करून घेतल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। फक्त 25% केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की हे जे इमेज लेअर आहे ते लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला तिथं दिसून येणार आहे। काही मुलं काय करतात की इथं जर सॅच्युरेशन कमी केलं तर तुम्हाला इथंच जी ग्रुप लेअर आहे ती दिसून येते। तर पोरं काय करतात की ही जी लेअर आहे ती खाली घेऊन जात नाहीत, म्हणजे बॅकग्राऊंडला ही लेअर घेऊन जात नाहीत, इथंच ठेवून मग त्या व्हिडिओचा पूर्ण लुक आहे तो खराब होऊन जातो। तर अशा प्रकारे सॅच्युरेशन कमी केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की आपल्याला इमेज लेअर आहेत ते लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल। तर इथं सॅच्युरेशन कमी झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंडला इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचं आहे आणि बॅकग्राऊंडला म्हणजेच या ग्रुप लेअरच्या वरती
अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे ग्रुप लेअरच्या वरती नाही, सगळ्यात शेवट. म्हणजे अशा प्रकारे इमेजवरती प्रॉपर असा लुक तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर बघू शकताय दुसराही इमेज लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. घेऊन आल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन आणि युनिक असं बॅकग्राऊंड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल, बघू शकताय. तर अशा प्रकारे प्रत्येक जो इमेज आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. मी अशाच प्रकारे इमेज आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन येतो. तुम्ही अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन या. तर बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअर बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि प्रत्येक ग्रुप लेअरला तुम्हाला एक कलर असा युनिक असा दिलेला आहे. त्यानं काय होणार आहे की इमेजमध्ये त्याला युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे की पहिल्या बीटमार्कला येऊन ग्रुप 1 आहे त्याला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. स्टार्टिंग लेअर खालील प्लस चिन्ह क्लिक करून तुमचा जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच इमेज काय करायचा आहे ॲड करून इथं आपल्याला 4 नंबरला म्हणजेच 3 नंबरला सेट करायचा आहे. त्यानंतर साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करायचा आहे. तर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता की जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं आपलं फक्त थोडंसं चुकलेलं आहे, आपण काय केलेलं आहे दुसरा इमेज ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे फक्त काय करायचं जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करून त्याची साईज कमी जास्त करायची आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे, बघू शकताय. तर अशाच प्रकारे प्रत्येक लेअर काय करायचे प्रत्येक लेअरला जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. मी हे अशाच प्रकारे शेवटपर्यंत जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच बॅकग्राऊंडचा इमेज ॲड करून घेतो. तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहे तो ॲड करून घ्या. आपण भेटूया इमेज ॲड झाल्यानंतर. तर आपण प्रत्येक इमेज लेअर आपल्या ग्रुप लेअरमध्ये ॲड केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर ग्रुपमध्ये ॲड इमेज केल्यानंतर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट होतोय. तर आपला क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.